ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे आपल्या बरोबर आहेत, ते त्याच्याशी बोलूयात. आबा, सध्या अजित पवारांचं जे नाव आहे ते बारामतीच्या कॉलेजला देण्यासाठी संदर्भातल्या हालचाली सध्या वाढताना पाहायला मिळत आहेत. तुम्ही कसं पाहताय? हे अत्यंत चुकीचं आहे, कारण राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचं यापूर्वीच त्या कॉलेजला नाव दिलेलं आहे. अनेक वर्षापासून राजमाता अहिल्यादेवींचं त्या वैद्यकीय कॉलेजला नाव असल्यामुळं आणि ते नाव पुसून जर स्वर्गीय अजितदादांचं नाव द्यायचं असेल तर कुठेतरी चुकीचं पायंडा पाडण्याचं काम होईल. कारण की तुम्ही महापुरुषांचं नाव पुसून जर पुन्हा कोणाचे बी तुम्ही नाव द्यायचे म्हटलं तर योग्य नाही. तुम्हाला जर नाव द्यायचं असेल तर अजितदादाच्या नावाला कोणी विरोध करणार नाही, परंतु त्यासाठी अनेक कॉलेजेस आहेत, अनेक साखर कारखाने आहेत, दूध डेअऱ्या आहेत, अनेक वेगवेगळे विभाग आहेत, त्यामध्ये तुम्ही अजितदादाचं नाव देऊ शकता. परंतु जाणीवपूर्वक कुठेतरी राज्य सरकार जाती जातीत भांडणं लावण्यासाठी असा काही प्रकार करते का हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे. कारण राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचं जर नाव कोणी पुसत असेल तर ओबीसी समाज हे खपून घेणार नाही, आम्ही खपून घेणार नाहीत, आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आमचा कायम त्याला विरोध राहील. अजितदादाचं नाव स्वतंत्र दुसरीकडे कुठेतरी द्यावं, त्याला आमच्या शुभेच्छा असतील, परंतु अहिल्यादेवींचं नाव आम्ही पुसू देणार नाही, हे मात्र नक्की आहे. 12 लाख जे वाटप झालेले आहेत प्रमाणपत्र, त्या संदर्भात ओबीसी म्हणून तुम्ही कसं पाहता? हे बघा, गेल्या ओबीसी आमचा डीएनए म्हणून राज्य सरकारनं ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आणि 48 लाख नोंदी सापडल्या म्हणतात, 12 लाख प्रमाणपत्र वाटप झाले म्हणतात. परंतु 12 लाख प्रमाणपत्र वाटप झाल्यामुळे आणि खरं तर हे प्रमाणपत्र सर्व जास्तीत जास्त प्रस्थापित लोकांनी घेतलेले आहेत. याच्यात एक तर गरीब मराठ्यांचा सुद्धा कुठं फायदा नाही, परंतु ज्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच, महानगरपालिका या सभागृहामध्ये जायचंय ह्या लोकांनी हे प्रमाणपत्र काढण्याचं काम केलं. कुठेतरी याच्यामध्ये सुद्धा नक्कीच भ्रष्टाचार करून हाताने खाडाखोड केलेल्या नोंदी मार्फत कुठेतरी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे केलेला मोठा गौड बंगाल आणि हे मोठा कारभार आहे. यामध्ये जर येणाऱ्या काळात सगळं तपासलं ना तर याच्यामध्ये अधिकारी सुद्धा जातील आणि घेणारे सुद्धा, यांना सुद्धा कारवाई होईल. परंतु याच्यामध्ये जाणीवपूर्वक राज्य सरकार दोन्ही समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे. गरीब मराठ्यांना कुठेतरी याच्यामध्ये न्याय मिळणार नाही आणि हा बिंडोक 5वी नापास जरांगे फक्त कुठंतरी प्रस्थापित निजामी मराठ्यांचं नेतृत्व किंवा प्रस्थापित निजामी मराठ्यांच्या सुपारी घेऊन ओबीसींचं वाटोळं करण्यासाठी पुढे येतोय आणि गरीब मराठ्यांना सुद्धा मग तुम्ही गरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी काम करतोय, परंतु याच्यामध्ये गरीब मराठ्यांच्या लेकरांचं कुठं भलं होत नाही. कारण गरीब मराठ्यांच्या लेकराला कुठं सरपंच व्हायचं नसतं, गरीब मराठ्यांच्या लेकराला नगरसेवक व्हायचं नाही, पंचायत समिती मेंबर व्हायचं नाही, जिल्हा परिषद मेंबर व्हायचं नाही, महापौर व्हायचं नाही. गरीब मराठ्यांच्या लेकरांना शिक्षणात आरक्षण पाहिजे, नोकरीत आरक्षण पाहिजे. त्यामध्ये त्याला ईडब्ल्यूएस सारखं चांगलं आरक्षण दिलं होतं. आता झालेल्या एमपीएससीच्या कटऑफ जर बघितला तुम्ही तर ईडब्ल्यूएसचा कटऑफ 103 आहे आणि ओबीसीचा आणि ओपनचा कटऑफ 116 आहे. म्हणजे एवढी तफावत असताना फक्त जरांगेची खटाटोप प्रस्थापित मराठ्यांच्या इशाऱ्यावर जरांगेचं चाललेलं आंदोलन आहे. ते तर खरं तर आता येणाऱ्या काळात गरीब मराठा समाजातील तरुणांनी, शिक्षण घेत असलेल्या तरुणांनी हे जरांगेला जाब विचारला पाहिजे. कारण की तुम्हाला 103 महत्वाचं आहे की 116 महत्वाचं आहे. कारण की तुम्ही 103 मध्ये जर अधिकारी होत असेल तर तुम्हाला ओबीसीत येऊन 116 मार्क घ्यायचे म्हटलं तर इतकं सोपं नसतं. परंतु जरांगेच्या कुठतरी बालिश हट्ट आणि कुठतरी खोके पेट्या घेऊन कुठतरी आंदोलन चालवायचं आणि प्रस्थापित निजामी मराठ्यांचं नेतृत्व करण्याचं काम जरांगे करतोय. ओबीसींना नेस्तनाबूत करण्यासाठी या निजामी मराठ्यांनी केलेलं मोठं षडयंत्र आहे आणि हे जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकार सुद्धा ओबीसी आमचा डीएनए म्हणून ओबीसीची हत्या करण्याचं काम करते. याचा आम्ही निषेध करतोय आणि येणाऱ्या काळात ओबीसीला सुद्धा माझं आव्हान आहे, ओबीसीने आता झोपा काढणं बंद करावं. तुम्हाला करो या मरोची लढाई येणाऱ्या काळात करावं लागणार आहे. तुमच्या लेकरा बाळाचं वाटोळ होणार आहे. तुम्हाला राजसत्तेत तुम्हाला जाता येणार नाही. तुम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये सुद्धा तुमचं वाटोळ झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता रस्त्यावर उतरून राज्य सरकारच्या विरोधात एल्गार पोकारल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला येणाऱ्या काळात जे ओबीसींच्या बाजूने बोलतोय यांच्या सहकार्याने आपल्याला एल्गार पुकारवा लागणार आहे आणि राज्यामध्ये फक्त या राज्याचे ओबीसी नेते, बलदंड नेते विजय वडेट्टीवार साहेब असतील आणि बहुजनांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, ह्या 2 नेत्या व्यतिरिक्त ओबीसींची कोणी बाजू घेत नाही. राज्यामध्ये ओबीसींचे अनेक आमदार, मंत्री, खासदार, ते ओबीसीचे नेते एकही ओबीसींची बाजू बोलायला तयार नाही. परंतु ओबीसींची हत्या झालेली आहे. ओबीसीने आता रस्त्यावर उतरलं तर कुठेतरी त्याचा फायदा होईल, नाही तर ओबीसींना येणाऱ्या काळात एक सुद्धा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा तुमच्या सभागृहात गेलेला दिसणार नाही. बाकी तर सगळं सोडा आणि शिक्षण आणि नोकरी तर तुमची हत्या झालेलीच आहे. आंदोलनादरम्यान मराठा समाजावर झालेले गुन्हे मागे घ्या असं जरांगे पाटील म्हणतायत, कसं पाहताय? ते चुकीचा पायंडा आहे. कुठतरी तुम्ही आंदोलन करायचे, लोकांचे घरं जाळायचे, दुकानं फोडायचे, गाड्या फोडायच्या, लोकांना अडवायचं, राज्य सरकारच्या मालमत्तेचं नासधूस करायचे आणि पुन्हा गुन्हे मागे घ्यायचे. हे राज्य सरकार कुठतरी 2 टोपी भूमिका घेण्याचं काम करतंय.
चुकीला चुकी, ज्याच्याकडून चुका घडल्या, जे लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर तुम्ही गुन्हे दाखल करता आणि ठोकशाही मार्गाने कुठेतरी दादागिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं की तुम्ही त्याच्या दादागिरीच्या भीतीपोटी जर त्याच्यावरील गुन्हे मागे घेत असतील तर हे संविधानाचा अपमान आहे आणि येणाऱ्या काळात तुम्ही संविधानावर राज्य सरकार चालवतात हे लोकांना कळून जाईल आणि येणाऱ्या काळात तुम्हाला तुमची जागा राज्यातील जनता दाखवून देईल. राज्यातील 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, SC ST मुस्लिम हा से समाज आता येणाऱ्या काळात तुम्हाला कंटाळले. तुम्ही जर असे जाती जातीत भांडणं लावून जर कुठेतरी ठोकशाहीच्या लोकांच्या दबावाला पोटी करून त्याला पाहिजे ते देण्याचं काम करतात, ओबीसी, मायक्रो ओबीसी, भटके विमुक्त, SC ST ह्या लोकांना तुम्ही अन्याय करण्याचं काम करता आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या जातीच्या लोकांना कुठतरी दडपशाहीच्या जोरावर कुठतरी मागेल ते देण्याचं काम करत असाल तर हे चुकीचं आहे आणि येणाऱ्या काळात हे तुम्हाला परवडणारं नसेल. सरकारने 2 लाखाची कर्जमाफी दिलेली आहे, कसं पाहता आपण? हे करत कुठतरी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसल्यासारखे. यापूर्वीच 2.5 लाखांच्या कर्जमाफ्या दिलेल्या आहेत. आम्हाला यावेळेस वाटलं होतं कुठतरी शेतकऱ्यांचा विचार करून, ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला भरभरून मतं दिले, रात सत्तेत येऊन बसवलं, त्या शेतकऱ्याला 3 लाखापेक्षा कुठतरी तुम्ही जास्त करताल, 3 लाख 4 लाख, आणि तुम्ही जर 1600 म्हणजे कुठतरी उद्योगपतींचे 16 कोटी कर्ज तुम्ही माफ करता आणि इकडं शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही लाखाला जर तोंड वाकडं करत असाल तर शेतकऱ्यांच्या विरोधी तुमची भूमिका शेतकऱ्यांना कळायला लागली. तुम्ही शेतकरी द्वेषी आहात, शेतकऱ्यांच्या विरोधात आहात आणि विशेषतः रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्यांचं तर खरं तर यामध्ये वाटोळं आहे. जे रेग्युलर पैसे भरतात, कर्ज रेग्युलर खालीवर करण्याचं काम करतात, ह्या लोकांना फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन देत असतील तर त्यांनी काय चूक केली? त्यांना सुद्धा सारखा न्याय मिळायला हवा होता. हे चुकीचं आहे. 2 लाखाऐवजी 3 लाख 4 लाख कर्जमाफी असायला हवी होती आणि त्यातली त्यात जे रेग्युलर सुद्धा शेतकरी आहेत यांना सुद्धा न्याय देण्याचं काम करण्याचं काम या राज्य सरकारने करायला पाहिजे होतं. परंतु राज्य सरकार फक्त फसवीचा कारभार सुरू आहे. त्या समाजाला फसवायचं, त्या समाजाला फसवायचं, शेतकऱ्यांना फसवायचं, व्यापाऱ्यांना फसवायचं, छोट्या व्यापाऱ्यांना. फक्त हे उद्योगपतींच्या घशात राज्य आणि देश घालण्याचा राज्यामध्ये प्रकार सुरू आहे. मोठमोठ्या उद्योगपतींना मोठं करायचं आणि छोट्या छोट्या व्यावसायिकांना, छोट्या छोट्या शेतकऱ्यांना देश नाबूद करण्याचा ह्या राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा डाव आहे. आम्ही त्याचा निषेध करतोय. जात जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलमच नाही आला, कसं पाहताय? केंद्र सरकारने ओबीसी आमचा DNA म्हणणाऱ्या सरकारनं ओबीसी, आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर ओबीसी आमचा, ओबीसीची जात आहे जनगणना करू आणि आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी, सरकार आल्याच्या नंतर सुद्धा घोषणा करी आम्ही लवकरच जात आहे जनगणना करू. राज्यातील ओबीसीतील मोठ्या नेत्यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले, नरेंद्र मोदींना डोक्यावर घेऊन फिरण्याचं काम केलं. परंतु आज त्याच नरेंद्र मोदी सरकारनं ओबीसीची जात निहाय जनगणना करण्यासाठी ओबीसीचा जातीचा कॉलमच त्यामध्ये ठेवला नाही. त्यामुळे कुठलीही जनगणना ओबीसींना न्याय देणारी नाही. त्यामध्ये ओबीसीच्या तोंडाला तुम्ही तिथं सुद्धा पानं पुसण्याचं काम केलं, ओबीसींचं वाटोळं करण्याचं काम केलंय. कारण ओबीसींची जात निहाय जनगणना केली तर राज्यात, देशात ओबीसी किती आहे आणि त्यांना त्यांच्या बजेटरी तरतूदनुसार ओबीसींच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना न्याय देण्याचं काम केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला भाग पडावं लागेल. म्हणून कुठेतरी त्यांनी कुठेतरी याला बगल देण्याचं काम केलं आणि ओबीसींच्या मागण्याला झुलवत ठेवण्याचं काम केलं. त्याचा आम्ही निषेध करतोय. येणाऱ्या काळात ओबीसी याचं जशात तसं उत्तर देईन. तुम्ही एक वेळेस ओबीसींना फसवाल, परंतु येणारा काळ सुद्धा ओबीसीचा असेल आणि तुम्हाला पुन्हा सुद्धा राजसत्तेत जायचं नसेल तर तुम्ही करू नका. परंतु ओबीसी हे विसरणार नाही. तुम्ही शब्द देऊन ओबीसींना फसवण्याचं काम केलं, याचा जाब ओबीसी तुम्हाला 2029च्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये विचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. अगदीच आपण पाहिलं तर जात जनगणनेनुसार ओबीसींना, बांधवांना जाणीवपूर्वक कुठेतरी मागं ठेवण्यात आल्याचा आरोप जो आहे तो आता नवनाथ आबा वाघमारे यांनी केलेला आहे. त्यामुळे जातने आहे जनगणनेनुसार लवकरात लवकर करण्याची मागणी आता खरं तर नवनाथ आबा वाघमारे यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अजय गाडे, LS मराठी, जालना.